खामगाव येथील रोहित पैठणकर नावाच्या युवकाला मारहाण करून त्याचे कपडे उतरवून त्याचा धर्म विचारणाऱ्या काही नराधमांनी या ठिकाणी त्या युवकाला मारहाण केलेली आहे आणि ती मारहाण झाल्यानंतर त्यामध्ये 2 आरोपी जे आहे अटक झालेले आहेत। तर एका आरोपीला अटक करण्यात यावं या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि सोबतच एसपी बुलढाणा जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून नेमकेच आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय नेमकं प्रकरण होतं आणि काय आता मागणी आहे तुमची? संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी जी घटना खामगाव शहरामध्ये घडली की एका रोहन पैठणकर नामक युवकाला मारहाण करत त्याचे कपडे उतरत त्याचा लिंग तपासत जी माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना खामगाव शहरामध्ये घडली होती त्या घटनेचा निषेध करत आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे खामगाव शहर हे कडकडीत बंद ठेवलं होतं आणि सर्व खामगाव शहरवासियांनी आणि व्यापारी वर्गाने आम्हाला साथ देत पूर्ण खामगाव शहर हे बंद ठेवलं होतं। त्याच्यानंतरही त्या बंदला 8 दिवस उलटूनही आजपर्यंत पोलीस प्रशासनाला जो मुख्य आरोपी आहे रोहित पगारिया याला आजपर्यंत अटक केलेलं नाही आहे। त्या अटकेसाठी आम्ही आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब आणि एसपी साहेब यांना निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात आम्ही त्यांना सांगितलं येणाऱ्या काळामध्ये जर आपण त्या रोहित पगारियाला नामक व्यक्तीला जर लवकरात लवकर जेरबंद केलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण जिल्ह्यामार्फत बुलढाणा येथे धरणे आंदोलन करणार आहोत। मला एक सांगाल की जे रोहित पगारिया हे नाव जे समोर येते हे कुठल्या तरी संघटनेशी संबंधित आहेत का? त्यामुळे काही या ठिकाणी म्हणजे त्यांना अटक होण्यास काही दिरंगाई होते का, असं काय वाटतं का तुम्हाला? हो, आम्हाला दिसतंय, आमच्या निदर्शनात येत आहे की ते स्वतःला गौरक्षक म्हणून संबोधतात। त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीचा त्यांना म्हणजे साथ आहे, म्हणूनच पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडते आहे। एसपी साहेबांशी बोलले तुम्ही, आता त्यांनी काय नेमकं सांगितलंय, काय आश्वासन दिले? एसपी साहेबांशी आम्ही बोलताना एसपी साहेबांनी सांगितलं आहे की आमच्या सर्व म्हणजे यंत्रणा कामाला लावलेल्या आहेत, आम्ही त्याला लवकरात लवकर जेरबंद करू असं आश्वासन आम्हाला एसपी साहेबांना दिलेलं आहे। निश्चितच जिल्ह्यासह महाराष्ट्रात घडणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा आणि गृह विभाग जे आहे ते या दिशेनं काम करत आहे आणि खुद्द एसपी साहेबांनी देखील आता वंचित बहुजन आघाडीचे जे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांची जी ही टीम आहे ती आज त्यांना भेटली आणि त्यांना आश्वासित केलंय की येत्या काळात आपण त्या 3ऱ्या आरोपीला देखील अटक करणार आहोत। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।